लय मोठा विषय झालाय, जाण धूर संकटच लागलाय. मनोरंजन क्षेत्रात लय मोठी खळबळ झाली, लय मोठा दणका बसलाय. नेटफ्लिक्स WB स्टुडिओला विकत घेते. हा विषय काय आहे हे समजून घेऊया आपल्या काय विषय या सिरीजमध्ये आपल्या पिक्चरबाजी या यूट्यूब चॅनलवर. तर विषय असा आहे की नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्स खरेदी करण्यासाठी $72 बिलियन ऑफर दिली आहे, म्हणजेच 6 लाख कोटी भारतीय रुपये. तर याच्यातच पॅरामाऊंटनं उडी घेतली आहे आणि पॅरामाऊंट म्हणतंय 9 लाख कोटी रुपये. तर हा फक्त एक बिझनेस नाही, तर जागतिक सिनेमाचं भविष्य कायमचं बदलून टाकणारा एक विषय आहे. आणि वरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तात्या उर्फ माय डिअर फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प यांनी या डीलबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दिस कुड बी अ प्रॉब्लेम असं म्हणतंय ते बेनर. याचा अर्थ पुढचा रस्ता अजूनच कठीण आहे. तर आज आपण पूर्ण समजून घेऊया की हा विषय नेमका काय आहे, डील काय आहे, त्याची प्रोसेस काय आहे, याच्यातले अडथळे काय आहेत, कोण कोण याच्यात टांगा घालते, हे पूर्णपणे आपण समजून घेऊ. आणि जर ही डील झालीच तर याचा आपल्यावर म्हणजे पूर्ण जागतिक सिनेमावर, हॉलिवूडपासून ते आपल्या मराठी सिनेमावर काय काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेऊ. तर नेटफ्लिक्स वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी म्हणजेच WBD यांचा कोर स्टुडिओ बिझनेस ॲक्वायर करणार आहे. तर यामध्ये काय काय येतं, WB स्टुडिओ, HBO मॅक्स, DC स्टुडिओ आणि या सगळ्यांचा प्रचंड मोठा कॅटलॉग. नेटफ्लिक्सचा उद्देश क्लिअर आहे, त्यांना हॉलिवूडमधल्या सर्वात प्रीमियम IPs आपल्या प्लॅटफॉर्मवर आणायचे आहेत. तर HBOच्या ओरिजिनल सिरीज, वॉर्नर ब्रदर्सचे सर्व सुपरहिट सिनेमे, DC युनिव्हर्स हे जर नेटफ्लिक्सचं झालं तर याच्यामुळं स्ट्रीमिंगचं क्षेत्र संपूर्णपणे बदलून जाईल. तर नेटफ्लिक्स हा ऑलरेडी स्ट्रीमिंग क्षेत्रातला लय मोठा राखीस आहे. जर समजा आता ही डील झाली तर ॲपल, डिझनी आणि प्राईमला एकत्र केल्यावर जेवढी मोठी एंटिटी बनल तेवढी मोठी एंटिटी बनू शकते. म्हणजे किती मोठा राखीस होऊ शकतो हे तुम्हीच बघा. आता हे पॅरामाऊंटला बघू ना, त्यांच्या बोर्डाला आग लागली आहे म्हणून त्यांनी $108 बिलियन काउंटर ऑफर दिली आहे. तर पॅरामाऊंटचं असं म्हणणं आहे त्यांचं प्रपोजल फास्ट होईल, नियमांच्या अडचणी कमी येतील आणि WBDच्या शेअर होल्डरला याचा जास्त फायदा होईल. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॅरामाऊंटला नेटफ्लिक्स मोठं झालेलं बघू ना. आता एक कंपनी जर एवढी मोठी झाली तर सगळ्यांची फाटते, म्हणून पॅरामाऊंट त्यातमध्ये टांग घालते. आता लोकांना वाटतं अनाऊन्समेंट झाली की लगेच WBचा लोगो नेटफ्लिक्सच्या इंट्रोमध्ये येईल, पण तसं नसतं. अशा मोठ्या डीलमध्ये 12 ते 18 महिने थांबावं लागतं, कधी कधी 2-2 वर्षसुद्धा थांबावं लागतं. ही प्रोसेस नेमकी काय आहे आणि कशी आहे ते आता आपण डिटेलमध्ये बघूया. स्टेप 1, इंटरनल निगोशिएशन्स. तर इंटरनल निगोशिएशन म्हणजे काय, तर कंपनीची व्हॅल्युएशन किती आहे, त्या कंपनीवर कर्ज किती आहे, लायबिलिटीज किती आहेत, त्या कंपनीचे काय काय हक्क आहेत, त्या कंपनीचे जुने राईट्स कोणते आहेत, त्या कंपनीचे जुने कुठले कुठले करार झालेले आहेत, या सगळ्यांचं एक ऑडिट केलं जातं. स्टेप 2, ड्यू डिलिजन्स. म्हणजे कंपनीची एक्सपर्ट लोक जसं की लॉयर्स, ऑडिटर्स, फायनान्शियल एक्सपर्ट्स, IP स्पेशालिस्ट ही कंपनीची संपूर्ण तपासणी करतात आणि त्याचा एक रिपोर्ट तयार करतात. हा या डीलमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो. स्टेप 3, शेअर होल्डर वोट. यामध्ये त्या कंपनीचे शेअर होल्डर्स ठरवतात की कंपनी कुठल्या कंपनीला विकायची आहे, म्हणजे नेटफ्लिक्सला द्यायची आहे, पॅरामाऊंटला द्यायची आहे की तिसऱ्याच कोणत्या कंपनीला द्यायची आहे. स्टेप 4, रेग्युलेटरी अप्रूव्हर. ही सगळ्यात लांब, किचकट आणि अवघड प्रोसेस आहे. याच्यामध्ये सरकार ही डील पूर्णपणे तपासतं आणि मग सरकार ठरवतं की या डीलला परमिशन द्यायची का नाही द्यायची. आणि जर तिकडच्या सरकारनं या डीलला परमिशन दिली तरच ही डील पुढे जाते. स्टेप 5, बिझनेस रिस्ट्रक्चरिंग. तर याच्यामध्ये कंपनीला स्वतःच्या बिझनेसचे वेगवेगळे विभाग करावे लागतात आणि ते विभागानुसार द्यावं लागतं. स्टेप 6, फायनल क्लोजिंग आणि इंटिग्रेशन. तर याच्यामध्ये वरील सर्व अप्रूव्हल मिळाल्यानंतर कंपनीचे ॲसेट, कंपनीचे IPs आणि प्रोडक्शन पाईपलाईन समोरच्या कंपनीला मिळून जाईल आणि डील पूर्ण होईल. आता या डीलला काय काय अडथळे येऊ शकतात ते आपण समजून घेऊया. पहिली अडचण आहे पॅरामाऊंटची काउंटर ऑफर. पॅरामाऊंटनं नेटफ्लिक्सपेक्षा मोठी ऑफर दिली आहे. म्हणजे नेटफ्लिक्सनं 6 लाख कोटीची ऑफर दिली होती आणि पॅरामाऊंटनं 9 लाख कोटीची ऑफर दिली आहे. आता जर ही ऑफर WBच्या शेअर होल्डरना जर आवडली तर ही डील कॅन्सल होऊ शकते. तर दुसरी अडचण रेग्युलेटरी बॉडीचं अप्रूव्हल. अमेरिकेसारख्या देशात या प्रोसेसला रेग्युलेटरी बॉडीचं अप्रूव्हल लागतं आणि तिथले नियम हे मोनोपॉलीच्या विरोधात आहेत. आता नेटफ्लिक्स आणि WB जर एकत्र आलं तर मोठा राखीस तयार होणार.
मोठी मॉनोपॉली तयार होणार. आता तिथलं सरकार याच्या विरोधात जाऊ शकतं आणि त्यातच ट्रम्प तात्याने नेमकी विरोधात कमेंट केली आहे. आणि तिसरी अडचण म्हणजे वॉर्नर ब्रदर्सवरचं कर्ज. आता वॉर्नर ब्रदर्स ऑलरेडी कर्जाच्या वजाखाली दबलेलं आहे. त्यात या डीलसाठी प्रचंड खर्च पण लागू शकतो. ही पण गोष्ट नेटफ्लिक्सवर एक ओझं बनू शकतं. आता जर याचे परिणाम एका वाक्यात सांगायचे झाले तर फक्त सिनेमाच नाही तर जागतिक एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर, बिझनेसवर याचा संपूर्ण परिणाम होऊ शकतो. जागतिक लेवलवर स्ट्रीमिंग इंडस्ट्री एका कंपनीकडे झुकू शकते. सगळ्या इंडिपेंडंट स्टुडिओची विजिबिलिटी कमी होऊ शकते किंवा याच्यामुळं बिग बजेट फ्रँचायझीचे सिनेमे जास्त येतील. त्यामुळं लायसन्सिंगचे प्राइस वाढतील. आता भारताच्या लेवलवर जर बोलायचं झालं तर OTTचं बजेट वाढेल. बॉलिवूडच्या आणि साऊथच्या सिनेमांसाठीची स्पर्धा वाढेल. खूप सारे सिनेमे थिएटरऐवजी डायरेक्ट OTTवर येतील. तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या डीलचा मराठी सिनेमावर काय परिणाम होऊ शकतो. HBOचा आणि नेटफ्लिक्सचा कॉन्टेंट एकत्र झाला आणि तो जर एकाच OTTवर आला तर ही मराठी सिनेमासाठी खूप मोठी स्पर्धा होऊ शकते आणि मराठी ऑडियन्स तिकडे शिफ्ट होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मराठीचा जो डिजिटल स्पेस अगोदरच कमी आहे तो अजूनच कमी होऊ शकतो. आत्ता मराठी इंडस्ट्रीमध्ये जे ऑलरेडी काम आहे ते अजून कमी होऊ शकते आणि ते जर काम कमी झालं तर आपल्या क्रिएटर लोकांना काम कमी मिळेल. त्याच्यामुळे हीच क्रिएटर लोक नंतर जाऊन दुसरीकडे काम करायला जाऊ शकतात. एकूणच ही खूप मोठी संधी पण आहे पण खूप मोठी अडचण पण आहे. हा नेटफ्लिक्स आणि WBDच्या डीलचा सुरुवातीचा टप्पा आहे. आता पुढचे 12 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे असतील. शेअर होल्डरची पसंती, पॅरामाउंटचा दबाव, रेग्युलेटरची अप्रुव्हल यावर सगळं पुढचं अवलंबून. पण एक गोष्ट नक्की आहे, जर ही डील झालीच तर हॉलिवूड पासून ते बॉलिवूड पासून ते मराठी सिनेमापर्यंत सगळ्यांचीच डायनॅमिक्स बदलतील. आता ऑडियन्स म्हणून आपण काय करू शकतो तर आपल्या मराठी लोकल कंटेंटला, मराठी लोकल सिनेमांना, लोकल क्रिएटर्सना, लोकल थिएटर्सना आपल्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे. आणि अशा जागतिक मोठ्या राखेचा पुढं मराठीचा टिकाव लागावा म्हणून मराठीवर प्रेम करत राहा, मराठी सिनेमावर प्रेम करत आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा आमचा YouTube चॅनल पिक्चरबाज.